एक स्कॉलरशिप मधला आठवा डेटचा 9वा प्रश्न आहे बघा। एका रांगेत कवितेचा सुरुवातीपासून 28वा सुरुवातीपासून कितवा 28वा व शेवटून 32वा शेवटून कितवा आहे 32वा क्रमांक आहे। शेवटून 32वा क्रमांक आहे। तर याच रांगेत मध्यभागी सुवर्णाच्या मागे कोण आहे मनीषा उभी आहे। सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे। सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये 10 मुलींचं अंतर आहे। किती मुलींचं 10 मुलींचं अंतर आहे। तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा। ठीक आहे। आता या एका रांगेत कवितेच्या सुरुवातीपासून कितवा क्रमांक आला 28वा मागून कितवा आला 32वा। तर 28 अधिक 32 अधिक 1 किती झाले वजा 1 करायचे 28 32 30 60 60 वजा 1 केलं तर 59। ठीक आहे। आता सुवर्णा किती नंबरवर असेल। सुवर्ण ही हिच्या मागे उभी आहे। सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे। याच रांगेत मध्यभागी म्हणजे किती नंबरवर येईल सुवर्णा 30 नंबरवर येईल। सुवर्णा जी आहे ती किती नंबरवर आहे 30 नंबरवर आहे। सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे आणि मनीषा आणि सुवर्णा यांच्यामध्ये किती मुलींचं अंतर आहे 10 मुलींचं अंतर आहे। म्हणून 10 वजा 10 प्लस करा आणि त्याच्यामध्ये जी मनीषा आहे ती मनीषा एक म्हणून ऍड करा। किती झाले 30 अधिक 10 1 किती झाले 30 प्लस 10 प्लस 1 41 नंबरवर कोण उभा आहे मनीषा। ठीक आहे। तर सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये 10 मुलींचं अंतर आहे। तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा क्रमांक येतो मनीषाचा मागून कितवा क्रमांक येईल 59 वजा 41 करा किती येतो 59 मायनस 41 8 1 आणि हा एक प्लस करा म्हणजे किती झाला 19। तर मनीषाचा मागून कितवा नंबर येईल 19 मागून म्हणजे उजव्या साईडने। ठीक आहे। हे झालं शॉर्ट मेथडने आन्सर। आधी काय करायचं होतं तुम्हाला एका रांगेत कवितेच्या सुरुवातीपासून जो 28 नंबर आहे सुरुवातीचा 28 नंबर घेतला मागचा 28 नंबर घेतला प्लस मायनस 1 केला किती आले टोटल मुली किती आल्या एकूण रांगेतील मुली 59 आहे। ठीक आहे 59। मध्यभागी जर तुम्ही काढलं तर मध्यभागी 30वा नंबर आहे। तो मध्यभागी कोण आहे सुवर्ण आहे। मध्यभागी सुवर्ण आहे आणि सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये किती मुलींचं अंतर आहे 10 मुलींचं अंतर आहे। म्हणून 30 अधिक 10 म्हणजे सुवर्ण जी आहे ती 30 नंबरवर आहे आणि त्या दोघींमध्ये 10 नंबरचं अंतर आहे आणि तो कोण आहे मनीषा। 30 अधिक 10 40 40 आणि 41 नंबरवर कोण आहे मनीषा। ती कुठल्या साइडने समोरच्या साइडने 41 नंबरवर आहे। तर मागून कितव्या नंबरवर येईल मागून नंबर म्हणजे टोटल मुली काय आहे 59 वजा 41 केला प्लस 1 केलं तर तुम्हाला किती भेटेल 19 आन्सर भेटेल। एका रांगेत मनोजच्या डावीकडे 23 मुले आहेत। किती मुले आहेत 23 मुले आणि उजवीकडे 37 मुले उभी आहेत। याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेला पुष्कळचा क्रमांक कितवा। एका रांगेत मनोजच्या डावीकडे जे डावीकडे आहे ती किती डावी साइड कुठली इकडची 23 मुले आहे आणि उजवीकडे किती आहे 37 मुले आहे। म्हणजे मनोज कुठे आला मधात। याच्या डाव्या साइडला 23 मुले आले आणि उजव्या साइडला उजवी आणि डावी तो मनोज जो आहे तो मधात आहे। ठीक आहे। याची ॲडिशन करा 23 प्लस 1 प्लस 37 किती झाले 3 प्लस 1 4 प्लस 7 11 3 प्लस 1 4 5 6 61। ठीक आहे। टोटल मुलं किती झाले 61। आता काय म्हटलं याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या पुष्कळचा क्रमांक किती। आता 61 प्लस 1 केलं तर टोटल मुलं किती झाले 62 डिवाइड बाय 2 केलं किती येतो 2 1 जा 2 3 जा 6 2 1 जा 2। तर 31 नंबरवर कोणाचा नंबर येतो
पुष्कर. पुष्कळचा क्रमांक किती आला? 31. मैदानावर कवायतीसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा करून उभे आहेत. रांगांची संख्या जेवढी तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. त्याचे एकूण हात किती आहेत? 800. एकूण हात 800 उंचावले कवायत करताना उंचावलेले दिसतात. कवायत करताना एकूण हात किती? 800 उंचावलेले दिसतात. आता तुम्हाला एक लक्षात येत असेल की प्रत्येक विद्यार्थ्याकडे किती हात आहेत? 2 हात आहेत. म्हणजे 800 हात उंचावलेले असतील. एकूण हात किती आहेत? एकूण उंचावलेले हात किती आले? 800. 800 चे अर्धे केले तुम्ही तर किती विद्यार्थी आहे? 400. एकूण विद्यार्थी किती आले? 400. आता पुढचं विचारले त्यांनी जेवढे विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत तेवढ्याच रांगा आहेत. जेवढे विद्यार्थी एका रांगेत आहेत तेवढेच विद्यार्थी. आपल्याकडे टोटल विद्यार्थी किती आहे? 400. म्हणून विद्यार्थ्यांची संख्या गुणेला रांगा. जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी आहेत. म्हणजे जेवढ्या आपण काही रांगा बनवल्या असतील तेवढ्या रांगेत तेवढेच विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी किती आले? 400. आता 400 उत्तर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जर सपोज 10 गुणिले 10 केलं, ऑप्शन मध्ये दिले 10 गुणिले 10 केले तर किती येणार? फक्त 100 येणार. तर 20 गुणिले 20 केले 20 किती होतं? 400. जर 20 रांगा बनवल्या तर 20 रांगेमध्ये प्रत्येक रांगेत 20 मुलं टाकले तर किती येणार आहे? आपलं 20 गुणिले 20 बरोबर 400. तर एका रांगेत किती मुलं आहेत? प्रत्येक रांगेत